नमस्ते. गृहिणी एक समुपदेशक या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तुम्ही आरोग्यविषयक आपले व्हिडिओ नक्कीच ऐकत असाल आणि जर कोणी ऐकत नसेल तर नक्कीच ऐका, कारण आरोग्याबरोबरच आपलं दैनंदिन आयुष्य, वैवाहिक आयुष्य, लहान मुलं म्हणजेच एकंदरीत आपल्या संपूर्ण आयुष्याबद्दलच्या जे काही समस्या आहेत, अडचणी आहेत, याबद्दलचं समुपदेशन करणारे आपण व्हिडिओ बनवत असतो. तर आपल्या या व्हिडिओना नक्कीच सर्वजण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर आजचा व्हिडिओ आहे कळतंय पण वळत नाही. म्हणजे काय, नेमकं कुठला विषय असा असेल की ज्याच्यामध्ये आपल्याला कळतंय पण वळत नाही. तर हा व्हिडिओ ऐकायचा असेल तर नक्कीच आपल्या या येणाऱ्या व्हिडिओसाठी किंवा अगोदरच्या व्हिडिओसाठी तुम्ही सर्वांनीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या नवीन व्हिडिओची. तर आता व्हिडिओचं तुम्ही नाव ऐकलं असेल किंवा आपले व्हिडिओ स्टार्ट झाल्यानंतर तुम्हाला काही इमेज दिसले असतील, तर त्या इमेजवरून तुम्हाला अंदाज आलंच असेल की बाबा नेमकं कशाविषयी बोलणार आहेत. तर बऱ्याचदा कळतंय पण वळत नाही असा अनुभव आपल्याला येत असतो. आपल्या मुलांच्या समोर कुठल्या गोष्टी बोलायच्या आणि कुठल्या नाहीत, कुठले मतभेद उघड करायचे, किती भांडायचं, कुठल्या पद्धतीने आणि कोणत्या भाषेत आपलं मत व्यक्त करायचं, याचं तारतम्य प्रत्येक पालकांनी बाळगलं पाहिजे. हे आपल्यातल्या आपल्यात अनेकांना कळतं. अनेकजण याबद्दल वाचत असतात, विचार करत असतात, पण सगळ्यांच्या वागणुकीतून त्याबाबतचं तारतम्यच दिसत नाही. वाद नाहीत, मतभेद नाहीत, असं कुठेच आढळणार नाही. त्यातही आता कुटुंबात 4-6 माणसं एकत्र जर असतील तर थोडेही मतभेद होतच असतात. अर्थातच काय, आपल्या घरी म्हटलं जातं की प्रत्येक घरात भांड्याला भांडं हे लागतंच. त्यात फार मोठे अनैसर्गिक किंवा गैर असं काही नाही आहे. फक्त मतभेद आणि भांडण किती वेळाने, किती जोरात किंवा कोणत्या कारणावरून करायचे आहेत किंवा कुणाच्या समोर होतात याचं मात्र तारतम्य, याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. लहान वयात मुलं मुली स्वतःच्या आईवडिलांच्या वागण्या बोलण्याचं खूप बारकाईनं निरीक्षण करत असतात. अर्थातच मुलं भांडणाचंही निरीक्षण करतात. त्यामुळे घरातल्या मोठ्या माणसांनी या प्रसंगाच्या वेळी थोडं सावध असायला हवं. तुमच्यातही काही मतभेद असतील तर खास करून लहान मुलांसमोर व्यक्त न करता एकांतात किंवा बाजूला होऊन सौम्य आवाजात त्या मुद्द्यांवरती चर्चा करत जा आणि चर्चा करून विषय निष्कर्षाप्रत आणण्याचा प्रयत्न करा. अशावेळी ही गोष्ट खूप हिताची ठरते. खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या काही वादावादीतून मुलांच्या ज्ञानात भर पडते. त्यांना बरं वाईट चांगल्या पद्धतीनं कळू शकतं. पण मोठमोठ्या आवाजात एकमेकांना बोलून मुख्य मुद्दे सोडून भावनिक गुंत्यात अडकत गेलेल्या भांडणामुळे मुलांच्या मनावरती खूप ओरखडे उमटण्याची जास्त शक्यता असते. खेळीमेळीने चर्चा करण्याचं, त्यातूनच आपले जे काही गैरसमज आहेत, मतभेद आहेत, ते समजून घेऊन प्रश्नातला गुंता सोडवत नेण्याचं कौशल्य मोठ्या माणसांनी अंगी बाळगणं खूप गरजेचं आहे. एखाद्या विषयावर वाद होणं किंवा घरात 4 माणसं आहेत म्हटल्यावर भांड्याला भांडं लागणं हे तसं सामान्य आहे. पण त्यांचा मुलांवर होणारा परिणाम आपल्यालाच कमी करता येऊ शकतो. भांडणामधून प्रकर्षाने पुढे येतात ते हेवेदावे, अहंकार. पण आपल्या मुलाचं भावनिक विश्व योग्य प्रकारे जर घडवायचं असेल तर आपल्या अहंकाराला, हेव्यादाव्यांना थोडं बाजूला सोडावं लागेल. मागे सोडणं हे सर्वात महत्त्वाचं ठरतं. म्हणूनच आपल्यात काही जर मतभेद असतील तर त्याबद्दल मुलांसमोर वाद करत बसण्यापेक्षा त्यांच्या अनुपस्थित याबाबत चर्चा करता येऊ शकेल, असा आवर्जून विचार सर्व पालकांनी करणं खूप गरजेचं आहे. सांगायचा भावार्थ एवढाच आहे, कळतंय पण वळत नाही. म्हणजेच रोज ऑफिस वर्क असतं, घरातली कामं असतात, पाहुणे असतात किंवा इतर काही आपल्या जबाबदाऱ्या, कर्तव्य असतात, त्या पार पाडताना बऱ्याच गोष्टी ह्या गुंतागुंतीच्या होऊन जातात. पण ह्या गुंतागुंतीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्यातून जे काही गैरसमज निर्माण होतात किंवा एकमेकांबद्दलचे जे मतभेद असतात, त्यावेळी काय होतं की घरात लहान मुलंही असतातच. त्यांच्यासमोर सर्व हे प्रश्न न मांडता किंवा त्यांच्यासमोर कुठल्याही गोष्टीचा उलगडा करत न बसता, मुलं शाळेत गेलेली असताना किंवा मुलं कुठेतरी बाहेर खेळत असताना तुम्ही मोठ्यांनी मिळून चर्चा करणं खूप गरजेचं आहे. जर मुलांच्या समोर प्रत्येक गोष्टीचा उलगडा करत बसलात तर त्यांच्या मनावरती कुठेतरी खूप खोलवर परिणाम होतो आणि त्यांना कळायला लागतं की आपण एवढे चांगलं वागतो, नीट असतो, मग आपले आई बाबा किंवा काका काकू, इतर घरातले मोठे आजी आजोबा का भांडत असतात. सगळे तर किती आपल्यासमोर चांगले वागण्याचा प्रयत्न करतात आणि
आपण बाजूला गेल्यानंतर मात्र पुन्हा होतं तसं त्यांच्यामध्ये भांडण सुरुवात होते. त्यामुळं काय होतं की मुलांच्या मनामध्ये न्यूनगंड तयार होतो. सो तुम्ही सर्वांनी पूर्ण काळजी घ्यायची आहे आणि घरातले कुठलेही मतभेद हे वेदावे असतील तर मुलांच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून घरातलं वातावरण आनंदी राहील आणि तुमच्या घरातल्या मुलांच्या मनावरती कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आणि आपल्या या यूट्यूब चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.